चॅम्पियन फायनल मॅचला सुरुवात होतीये. बॉलिंग साठी सॅम्युअल, स्ट्राइक एंडला आशिष, नॉन स्ट्राइक एंडला ऋतिक. ओमसीसी वडाळा त्यांच्या विरुद्ध रॉयल चेंबूर. खुल्या गटातून रॉयल चेंबूर संघाने खूप चांगली कामगिरी केलेली ती टीम मेगा फायनल मध्ये मात्र इकडे प्रवेश केलाय. फायनल मॅच, लेट्स प्ले. पहिलाच बॉल इकडे आतमध्ये आणला आणि पहिल्याच बॉलवर बॅटर आउट. आशिषला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. ओ यू टी. न्यू बॅटर अभिजित. पहिल्याच बॉलवरती सॅम्युअलने मात्र विकेट मिळवली आहे. रॉयल ट्रॉफी 2024 एक भव्य दिव्य असं आयोजन आज सर्व रॉयल फॅमिली त्याने एक चांगलं ऑर्गनाइज केलं. मनीषाम शिंदे, हेनॉय कुमार आणि त्याची सर्व टीम, त्यांचे सर्व मित्र आणि उकरीच्या कंपाऊंडचे पण त्याचे सर्व मित्र परिवार आज या क्रीडा स्पर्धेसाठी ते पण इकडे लक्ष लावून आहेत. हेनॉय यांचे अगदी जवळचे मित्र या परिसरातील आणि त्यांनी पण आपल्या कंपाऊंड मध्ये पण एक चांगलं आयोजन. रॉयल ट्रॉफीचा प्रथम क्रमांक 25,000 रुपये, द्वितीय क्रमांक 15,000 रुपये आकर्षक ट्रॉफी आहे. 12 संघांमध्ये क्रीडा स्पर्धा आणि मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फायनल मॅच. त्या बॉलवर स्वीप खेळत होते, फटका फसला. तिकडे ऋतिकला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि या बॉलवर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. इकडे पुन्हा एकदा सॅम्युअलचे एक्स्ट्रा रन्स आणि मॅच 4 रन झाले धावफलकावरती. इकडे पण आपण पाहिलं तर फ्लिक केला गेला, बट तिकडे पहिली ओव्हर संपली आणि आता 4 रन. बॉलर प्रणय. या बॉलवर फ्लिक केलं. तिकडे हेनॉयने मात्र चांगला बॉल अडवला आणि रन 5 रन. इकडे आपण पाहिलं तर व्हाईट प्लस. नऊ रन झालेत आणि शेवटचा बॉल.
आणि 2 ओव्हर संपल्यात रन झालेत आपण पाहिलं तर 10 रन. शेवटची मॅच मेगा फायनल ओमसीसी वडाळा त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टीम रॉयल चेंबूर रॉयल ट्रॉफी कोण चॅम्पियन होईल. रॉयल चेंबूरचं पण पूर्ण टीमचं या टुर्नामेंटसाठी श्रीसाई स्पोर्ट्स, माडिक कलेक्शन, एबी इंटरनेट सर्व्हिसेस यांनी पण आम्हाला इथे प्रोव्हाइड केलं. एसपी स्पोर्ट्स, वी स्पोर्ट्स, अमित पांचाल, प्रथमेश सकपाळ, सर्व संतोष माडिक, शैलेश पाटील, पराग पाटील सर्वांनी या टुर्नामेंटसाठी जे योगदान दिलंय. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलं सिंगल रन. इकडे पण फुटवर्क चांगलं होतं बट बीट केलं बॅटरला आणि 1 रन मिळेल 22 मध्ये. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर फटका फसला गेला आणि अभिजित फॅक्सला पण मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. शेवटचा बॉल पेंडिंग आहे. रन झालेत 14 रन झालेत. फायनल मॅच सेकंड इनिंग खेळायची, त्यानंतर प्राइज हिशोबाने आहे त्यामुळे थोडं 16 रनचं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता टीम रॉयल चेंबूर संघाला. 15 रन झाले, 16चं टार्गेट आहे. आणि 16 रनची गरज आहे. हुसेन पहिलीवर घेऊन हुसेनचा पहिलाच ओव्हरवरती हल्ला बॉल 4 रन साठी. पहिला बॉल एक डॉट आला पण त्यानंतर एक चांगली बाउंड्री. चार रन झाले, अजूनही 12 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता रॉयल चेंबूर या संघाला. फायनल मॅच रॉयल ट्रॉफीची. या बॉलवर देखील लेग स्टिकला फ्लिक केले गेले आणि तिकडे बॅट आउट. फाजिल बाहीने मात्र एक चांगला हिट लगावला.
बॉलर या बॉलवर देखील आपण पाहिलं तर फाईट चालू आहे तिकडे आनंद नो बॉलचं डिसिजन आहे, नो बॉल आहे. अंपायर जे असेल ते तुम्हाला अग्री करावं लागेल. डिसिजन No+1. सहा रन झाले धावफलकावरती. आनंद त्या बॉल देखील आनंदचा एक चांगला फटका, तेवढी चांगली फिल्डिंग, पण एक सिंगल रन. 7 धावा होते धावफलकावरती आणि 8 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे. आठ चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. इकडे पण मात्र सिंगल रन. 7 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. फाईट बॉल. इकडे बॅटरला पण बीट केलं, कीपरला पण बीट केलं गेलं. 22 मध्ये रन मिळेल सिंगल आणि रन झाले 10 रन झाले. अजूनही 6 रनची गरज आहे टीम रॉयल चेंबूर संघाला. रॉयल ट्रॉफी 2024 पहिलं सीझन जिंकण्याकरिता इकडे मात्र स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली मॅच, मेगा फायनलची मॅच चालू आहे. रॉयल ट्रॉफी प्रथम क्रमांक 25,000 रुपये, द्वितीय क्रमांक 15,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा. आणि इकडे धावपळ. हा बॉल मला असं वाटतं डायरेक्ट चेंबूर वरून गोवंडी. चार बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. चार चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. किती काळोख झालं तरी मुंबईकर क्रिकेट नेहमीच खेळत राहिलेत आणि खेळणार. 4 बॉल 3. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. रॉयल ट्रॉफी कोण जिंकेल? ओमसीसी वडाळा संघाने पण सकाळपासून खूप चांगली कामगिरी केली, बट रॉयल चेंबूर संघाने पण एक चांगली कामगिरी केली आहे. आणि अंतिम टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा आता काही क्षण दूर आहे. 4 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. स्ट्राइक एंडला आनंद, बॉलर नदीम. चार बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. आणि विनिंग स्ट्रोक आनंद लोके. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. रॉयल ट्रॉफी 2024 पहिलं पर्व जिंकलंय रॉयल चेंबूर. वेल प्लेड, अभिनंदन. द्वितीय क्रमांक ओमसीसी वडाळा संघ, आपलं पण अभिनंदन. आणि खूप चांगल्या पद्धतीने ही क्रीडा स्पर्धा घनश्याम शिंदे, त्यानंतर हेनॉय कुमार, जतीन, त्यानंतर कुणाल, सर्व त्यांच्या टीमने खूप चांगलं ऑर्गनाइज केलं, संपूर्ण रॉयल फॅमिलीने. आणि पहिल्या पर्वामध्ये आपण पाहिलं रॉयल चेंबूरने या क्रीडा स्पर्धेवरती नाव कोरलं गेलंय. खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना घनश्याम शिंदे आणि त्यांची टीम, अभिनंदन. वेल प्लेड.